बातमी आहे। बारामतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार ठरलाय। ॲडव्होकेट आकाश मोरे हे काँग्रेसचे उमेदवार असतील। बारामतीत पोटनिवडणूक चुरशीची वाढ झालेली आहे आणि या ठिकाणी आता काँग्रेसचे उमेदवार ठरलेले आहेत। ॲडव्होकेट आकाश मोरे हे बारामतीतनं पोटनिवडणूक लढतायत। आपल्यासोबत सुष्मिता भटाणे जोडल्या गेलेल्या आहेत। सुष्मिता, आपण पाहतोय की बारामतीमध्ये काँग्रेसनं अखेर आपला उमेदवार दिलेला आहे, त्याचं नाव जाहीर केलंय। काय सांगता येत आहे? नक्कीच आपण बघतोय वसंत ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या निधनानंतर ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या, त्याच वेळेला काँग्रेस मात्र मवियापासून वेगळी होत वेगळा विचार त्यांनी केलेला पाहायला मिळतोय। बारामती मधनं आकाश विश्वनाथ मोरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा AICCनं एक प्रेस रिलीज करत जाहीर केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीचं पत्र हे सध्या समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आकाश मोरे हे गेले अनेक वर्ष तिथले स्थानिक कार्यकर्ते म्हणून देखील काम करतात। युवा काँग्रेस पासून त्यांचं काम असल्याचं पाहायला मिळत होतं आणि आता त्यांचं नाव हे थेट सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणारा चेहरा या मुद्द्यानं चर्चेत असल्याचं पाहायला मिळते। ही निवडणूक बिनविरोध होणार नाही याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं काँग्रेसनं तयारी केल्याचं पाहायला मिळते। दुसरीकडे जर आपण बघितलं तर सुनेत्रा पवार यांनी थेट हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क सुद्धा सकाळी केलेला होता आणि उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। 6 तारखेला अर्ज दाखल केला जाणार आहे, ज्याकरता स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ सुद्धा बारामतीमध्ये दाखल होणार आहे। सुनेत्रा पवार विरोधात काँग्रेसचा उमेदवार आता निश्चित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय की बारामतीतली पोटनिवडणूक आता बिनविरोध होणार नाही, कारण काँग्रेसनं आपला उमेदवार अधिकृत सही निश्चित जाहीर केलेला आहे।